आपलं भात कापण्यासाठी चालू असणारं पहिलं युद्ध पण संपलंय, दुसरं युद्ध पण संपलंय आणि आपण तिसऱ्या युद्धाच्या माघारी लागलोय. नमस्कार मंडळी, मी डॅनी बाबा. मी शेताकडे चाललेलो तोवर गंधाचा फोन आला. रंजिताच्या घराजवळ काहीतरी वेगळाच प्राणी आलाय म्हणून. हा मांजर जातीमधलाच सिवेट कॅट आहे. याची तब्येत थोडीशी वीक असल्यामुळे पहिल्यांदा याला विश्वासात घेतला आणि थोडंसं दूध पाजूया म्हटलं. हा रानटी असला तरी मांजर जातीतला आहे, त्यामुळे हा दूध पिऊ शकतो. आपल्या कागल तालुक्याचे RFO रमेश कांबळे सर यांना कॉल करून घेतला. याच्या पुढच्या उपचारासाठी हमीदवाडचे दत्ता टेकले हे याला घेऊन गेले. इथलं सगळं आवरलं, शिपूरला पोहोचलो, धनुगो घेतला आणि सरळ गेलो लिंगनूरला भात मळ्यासाठी पट्ट्या आणायला. आम्हाला एक दिवसासाठी 250 रुपयाला 4 पट्ट्या मिळाल्या. गाडी रस्त्यावर लावून आता ह्या पट्ट्या मी घेऊन चाललोय भाताची वळी काढल्या त्या ठिकाणी. आता आम्हाला ह्या पट्ट्या हातरून ठेवायच्या आहेत. मी भाताच्या 2 वळ्या काढल्यात, एक इकडा आणि एक तिकडा आहे. आपल्याकडे 4 पट्ट्या असल्यामुळे पहिल्यांदा इथं 2 पट्ट्या हातरून घेतल्या. आता संध्याकाळचे 6 वाजून गेल्यात आणि निप्पाणीनं आणलेली ही पट्टी मी घेऊन चाललोय दुसऱ्या वळीकडे. पाक अंधार पडा आला तरी माझा आणि धुणगो मामाचं काम काय आवरणार. आणि मळणी काढायला जी माणसं सांगितली ती त्यांच्या मसरांच्या धारा आवरून येणार आहेत. आपली मळणी संध्याकाळी निघणार आहे, त्याच्यामुळे उजेडासाठी